पांडुरंग पुणकर भाऊसाहेब भूमिपुत्र या स्मृती ग्रंथाचं प्रकाशन सोहळ्याला उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब, या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील साहेब, उपाध्यक्ष नरहरी झिरवळजी, हेमंत टकलेजी, अतुल भातकळकरजी, आकाश फुंडकर, सागर फुंडकर, सुनीताताई फुंडकर, विश्वंभर वाघमारे, राजेंद्र भागवत, सुधीर पाठक, माजी संपादक तरुण भारत, निलेश मदाने, आमचे सर्व सहकारी मंत्री, खासदार, आमदार, सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी स्वर्गीय पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतींना मनापासून या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी भाऊसाहेबांच्या जीवन प्रवासाचे साक्षीदार आणि केंद्रीय मंत्री, माजी राज्यपाल आदरणीय रामभाऊ नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। भाऊसाहेबांवरील स्मृती ग्रंथाचं आज प्रकाशन होतं, याचं आपल्या सगळ्यांना समाधान आणि आनंद आहे। विसपागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम निश्चितच एक कौतुकास्पद आहे। आपण भूमिपुत्र कुणाला म्हणतो याच्याची नाळ खऱ्या अर्थाने मातीशी आणि सामान्य माणसाशी जोडली जाते, तो खरा भूमिपुत्र असतो। राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा असो, त्यांच्या अडीअडचणी, सिंचनाचे मुद्दे असो, विजेचे प्रश्न, यावर भाऊसाहेब तळमळीने तडफेने नेहमी बोलत असायचे। शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे याविषयी देखील ते सभागृहामध्ये भरभरून बोलायचे। देशातील शेती हा धंदा आहे, त्याला प्रमुख उद्योगाचं स्थान मिळालं पाहिजे, अशी देखील त्यांची भूमिका, भावना होती। मी शेतकऱ्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे असं अभिमानाने ते सांगत असायचे। त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आपल्या बळीराजाला, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती। भाऊसाहेबांसारख्या शेती, शेतकरी आणि कष्टकऱ्यांप्रती आस्था असणाऱ्या, खऱ्या अर्थाने काल आम्ही जे सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र आम्ही लिहिलं, आपल्याला परिस्थितीशी लढायचं आहे, एक भावनिक साथ देखील घातली। आणि फक्त भावनिक साथ घालून आम्ही थांबलो नाही, तर त्याला एक कृतिशील योजनांची देखील आपल्या सरकारने जोड दिलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने ही देखील एक शेतकऱ्यांच्या प्रती आस्था असणाऱ्या भाऊसाहेबांना, त्यांच्यासारख्या नेतृत्वाला आदरांजली ठरेल असं देखील मी या ठिकाणी मानतो। भाऊसाहेबांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांची काळजी केली, ते कृषी मित्र राहिले। खामगाव, अकोला, बुलढाणा हे भाऊसाहेबांचं मतदारसंघ होते, पण एकूणच राज्याच्या कृषी आणि सहकार क्षेत्रासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान त्यांनी दिलं होतं। त्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे भाऊसाहेब झाले होते, हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतंय। या क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आणि ध्यास मोठा होता। भाऊसाहेबांचं अकाली जाणं हे आपल्या सगळ्यांसाठीच वेदनादायक, मनाला चटका लावणारं होतं। साधे आणि पारदर्शी व्यक्तिमत्व असलेले भाऊसाहेब सर्वांना आठवतात, मितभाषी आणि अतिशय साधी राहणी ही त्यांची ओळख होती। या ग्रंथामुळे भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीसमोर
येईल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून उजळून निघणार आहेत, याचंही समाधान सगळ्यांना आहे. एखाद्या व्यक्तिमत्वावर ग्रंथ लिहावासं वाटणं ही साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी त्याचं असं अलौकिक कार्य देखील आवश्यक असतं आणि ते भाऊसाहेबांनी केलं. भाऊसाहेबांविषयीचा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या संसदीय वाटचालीतील एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल अशी मला खात्री आहे. भाऊसाहेबांविषयीची संपूर्ण माहिती, त्यांची वाटचाल या ग्रंथात दिली आहे. लहान मोठे बारकावे यात देण्यात आलेले आहेत. भाऊसाहेबांची विधिमंडळ, संसदेतील भाषणं, कामकाजातील सहभाग आणि स्नेही, पत्रकार, कुटुंबीय, पक्ष संघटनेतील सहकारी यांनी लिहिलेल्या आठवणी, यामुळे हा ग्रंथ व्यापक आणि माहितीपूर्ण असा झाला आहे. भाऊसाहेबांनी शेतकरी, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केलेली शेकडो किलोमीटरची पदयात्रा सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. उन्हाचे चटके बसत असताना आणि अंगाची लाहीलाही होत असताना त्या उन्हात देखील भाऊसाहेब न थांबता चालत होते. भाऊसाहेब विधानसभा सदस्य म्हणून 2 वेळा, लोकसभेवर 3 वेळा आणि विधान परिषदेवर 3 वेळा निवडून गेले होते. ते विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते देखील होते. त्यांची विधिमंडळातील आणि संसदेतील कारकीर्द आपला ठसा असा उमटवणारी होती. संसदेतही त्यांनी 2006-2007चा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि त्यांनी त्याच्या माध्यमातून आपली चमक दाखवली होती. आणीबाणीच्या काळातही सत्याग्रह, मिसाबंदीसाठी भोगलेला तुरुंगवास, यातून त्यांचं नेतृत्व गुणही उजळून निघाले होते. भाऊसाहेबांच्या वाटचालीवर नजर टाकल्यास त्यांच्या ठायी कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांविषयीची किती तळमळ होती हे प्रकर्षाने या ठिकाणी सगळ्यांनाच जाणवेल. आपल्या आरोग्याची, शरीराची पर्वा न करता ते अहोरात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम काम करत असत. विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर सडेतोड आवाज उठवला. ते कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे देखील सरचिटणीस होते. कापूस चळवळ, शेतकरी कर्जमुक्ती यासाठी त्यांनी विविध आंदोलनं केली. सत्याग्रह, रास्ता रोको, मोर्चे, निदर्शनं, जेल भरो असा एकही मार्ग मागे ठेवला नाही. बेरोजगारांच्या आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग होता. भाऊसाहेब कधीही आक्रमक किंवा आक्रस्ताळपणा कधीच केला नाही. त्यांची विधिमंडळातील भाषणं मात्र मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असायची आणि त्या अर्थाने ते आक्रमक होते. त्यांचे मुद्देही बिनतोड असे असायचे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आणि अमरावती विद्यापीठाला संत गाडगे महाराज यांचं नाव देण्यासाठी त्यांनी विधिमंडळात मागणी केली होती आणि त्यातूनच या दोन्ही विद्यापीठाचं नामकरण देखील करण्यात आलं होतं. संसदीय आयुधांचा भाऊसाहेब पुरेपूर वापर करायचे आणि तेच आपलं काम आहे असं सांगायचे देखील. त्यामुळे त्यांना विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीसह पंचायत राज, रोजगार हमी योजना, लोकसभेवर गेल्यावर तेथील अंदाजपत्रकीय समिती, परराष्ट्र व्यवहार, वने, पर्यावरण, संरक्षण, कृषी अशा समित्यांचं सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे प्रशासक आणि पुढे राज्याचे कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम काम केलं. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निर्णयाची आजही समर्पकता आहे असं वारंवार जाणवतं. त्यांनी महाराष्ट्राची संसदीय परंपरा, राजकीय संस्कृती उजळून टाकली. या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या लौकिकामध्ये मोलाची त्यांनी भरच घातलेली आहे. तर भाऊसाहेबांचं स्वप्न होतं खामगाव टेक्स्टाईल पार्ककरिता देखील शासन पूर्ण सहकार्य जे काय करायचं ते करेल. त्यांचा स्मृतिग्रंथ आपल्या सगळ्यांसह नव्या पिढीतील राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी अशा सर्व क्षेत्रात कार्यरत होतकरूंसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे. त्या दृष्टीने हा ग्रंथ अनेकापर्यंत पोहोचावा अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि या ग्रंथाच्या माध्यमातून अशा या अलौकिक नेतृत्वाच्या स्मृती कायम चिरंतर राहतील, मार्गदर्शक ठरतील. पुन्हा एकदा मी ज्येष्ठ नेते
भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीनं विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.